तर विराचं ना असं दिवसभर इतकं खेळायला लागतं तिला. बॅट बॉल, लपाछपी, प्रत्येकासोबतचा तिचा वेगवेगळा गेम आहे. मम्मी आजीसोबतचा वेगळा, माझ्यासोबतचा वेगळा, तिच्या पप्पासोबतचा वेगळा. तिघांना एवढी जाम थकवती. त्यातल्या त्यात कधी कधी आमच्या पप्पांना थकवती. एवढी पळत ती खेळता खेळता. परत लपाछपी, तरी थकत नाही. आणि झोप ना त्याचा प्रकारच नाही. अक्षरशः आज झोपली नाही. पाठीच उठून बसती. आणि आंघोळ पण पाठीच लागते विराला. आज थकणार आहे. आज एक तर झोपलं पण नाही. रोजच थकते, आजच काय मुद्दाम तिकडे फेकला. तिला कंटाळा आला का दुसरी बॉल फेकून देते अरे का. आता इकडंच फेकीन वाटकन. नाही बरोबर फेकलं. लय हुशार झाली एवढं भारी खेळती ना खेळायला पाहिजे. त्रास काहीच नाही देत ती. हुशारच नाही झाली. तिचं असं बाकीच्या मुलांसारखं काही असं म्हणजे नाहीच त्रास ती देतच नाही. फक्त तिच्यासोबत कंटिन्यू खेळा त्रास आहे तिला. मला तिच्या पप्पा सोबत लई छान बॅट बॉल खेळते. पप्पाने एवढा आपला बॉल टाकला. ओके ओके. लय लांब गेला. एवढ्या लांब. ओके. सिक्स आहे ना विरा. काय खेळती का? हा काय खेळती तू? कलर कलर माझ्या अंगावर फेकायचं. बाबाच्या अंगावर. बाबाच्या ए पुरी मी आंघोळ करून आलोय. आजीच्या अंगावर टाक. कलर कोण दिला तुला एवढा? कोण दिला सांग ना. मी काय बोललो का तुला? का बरं खेळती म्हटलो का तुला? नाही ना. खेळ तू पण अंगावर कोण फेकू आमच्या. अंगावर टाकायचा. मी आंघोळ केलेली वगैरे इकडे फेकली. तू आंघोळ नाही केलेली. तू नाव नाव नाही करेल. अय्या ते ठेव ते ठेव ते ठेव. तो संपून जाईन. ते ठेव. ठेवून दे भाई. टॉईज नसते बसली बा. विराला काहीच करू लागा ना. विराची खेळणे हरवली आहे. आणि हे तिघं अशाच विराका बघू राहिले अशी समोर विराच्या. विराने घर बांधलं. गॅस सापडलाय आणि कढईच हरवली आमची. दुकानात राहिली विरा. आणि आता आम्ही ना दुकान बंद करून आलोय. पण आता दुकानातच कढई राहिली विराची. विरा दुकानात गेली होती ना आजी. मग तिचे भांडे तिथंच राहिले. मग आता विराला प्रश्न पडला कशात बनवू मी. हान बाबू आता आम्ही कशात बनवायची हे काहीच हेल्प करीना विराला. इथे का तोंड घेऊन बघा ते नुसते विराकडं. एवढी मोठी बिल्डिंग बनवली बघा तरी पडली नाही. टाळ्या. लय मोठी बिल्डिंग बनली विराची. अरे तरी थोडीच पडली विरा. अर्धीच बिल्डिंग पडली. परत ठेवा आता.
हे थोडं असं ठेव मग पडणार नाही. हा ओके. बघा लय मोठी बिल्डिंग झाली विराची. हुशार. ओके फिनिश. अरे 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 पडली रे. तर परत बनवा. आज विराची आवडतीची भजी. मम्मी डाळ भात चपात्या. आज आहे रविवार आणि आता वाजले आहे संध्याकाळचे 6. आणि म्हणजे आज दिवसभर आहे ना विरा आताशी झोपली, म्हणजे केव्हाची झोपली, आता उठायचा टाइम झालाय तिचा. पण मग विरासोबतच खेळणं हे ते, त्याच्यामुळे ना तिचे व्हिडिओ आहे शूट केलेले मी, पण असं लॉग वगैरे असं काही शूट नाही केलं. तिच्यासोबतच खेळताना वगैरेचे व्हिडिओ आहे. आणि इकडे ना पाऊस चालू आहे बघा, म्हणजे आता उघडलाय आज रविवारचा. आणि रविवारचा आमच्या कोळपेवाडीचा बाजार असतो. मागच्या वेळेस मी दाखवला होता व्हिडिओ. आणि इतक्यात 8 दिवस झाले असं वाटत पण नाही मला, असं वाटतं 2-3 दिवसच झाले कोळपेवाडीचा बाजार होता असं. आणि 8 दिवस झाले आता. आणि काल आषाढी एकादशी होती, काल आम्हाला सगळ्यांना उपवास होते. आणि मी मिस्टरांना म्हटलं ना आपण पंढरपूरला जाऊ, पण माझे मिस्टर म्हटलं तिथं उभं राहायला जागा नाही. पंढरपूरला असं अचानक जाऊन काय फायदा नाही, गर्दी किती, सगळे रिटर्न यायचं ना आपण तिथं जायचं कशाला. सकाळी गेलो असतो ना. लोक रिटर्न आले माहिती, घरी आले लोक आता नाही काल. आम्ही कालच आले. काल एकादशी होती ना. दर्शनाला नंबर म्हणजे आपला नंबर नसता लागला, बाहेरून घेतला असता. त्या लोकांचे तरी लागतात नंबर. नाही बाहेरून दर्शन. आपण पण बाहेरूनच घेतला असतं ना. आलो चला असतो. जाऊ. आता आज कुठं, आता झालं एकादशीचं. अचानक ठरतं. काल 5 वाजता मला म्हणते आपण 5 वाजता सकाळी म्हटले होते, 5ला कुठं. सकाळी मी मिस्टरांना उठल्यावर बोलले होते का आपण जाऊ पंढरपूर, पण लय लांब येते आमच्या इथून 6 तास जायला लागतात. तर त्याच्यामुळे मग मी पण इतका काही इंटरेस्ट नाही घेतला, कॅन्सल केला. त्याच्याऐवजी घरातूनच हात जोडायचे पंढरपूरला, घरातच म्हणायचं विठ्ठलला रखमाई. जय 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 विठ्ठल. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. घरातूनच म्हणायचं, घरातच प्रार्थना जय जय करायची. रामकृष्ण हरी. आणि आज एवढं भारी वातावरण झालेलं आहे. 2 दिवस पाऊस नाही पडला का एवढा, पण आज वातावरण झालंय परत पावसासारखं. पाऊस पडायला थोडी बुरबुर चालू झालेली. आणि बाकीच्या ठिकाणी पण भरपूर पाऊस चालू आहे. फिरायच्या ठिकाणी पण भरपूर आता लोक फिरायला आज तर जातात. आज लय भारी वाटत असं फिरायला, लय छान. ऊन पडलं होतं दिवस, आणि जास्त पाऊस पण नाही आणि जास्त हे पण नाही. आणि आज रविवार आहे. आज परत बाजारला जाणार नाही मी. आज सकाळीच भाज्या घेऊन आले मी सकाळीच भाज्या घेऊन आज सकाळी उपवास सोडायचे होते ना, मग भाजीला असंच काही व्यवस्थित नव्हतं. मग मिस्टरांना तरी मला सकाळी जास्त लवकर गेल्यामुळे भाज्या एवढ्या म्हणावं असं नाही. आमच्या इथे ना जवळ बसतात भाजीवाले, मग ते जवळ आज बसलेले नव्हते, गावात बाजार असल्यामुळे मग ते मिस्टर बाजार भरायच्या आधीच घेऊन आलो. हा ना, ताज्या भाज्या होत्या. ताज्या भाज्या संध्याकाळी मस्त मेथी बनवा. आज काय बनवलं होतं? आज सकाळी कांद्याची पात आणि कांद्याची पात टाकून बेसन पात. भारी बरेच जण तू पण म्हणत राहते ना का थंडीत आणि पावसाळ्यात बेसन उठली विरा उठली विरा लगेच. तसं झालं जे तिचा टाइम झोपायचा. तिला एवढं बोलतं म्हणजे झोपी लावायला लागतं ना विराला का, बस कधी झोपतच नाही ती. असं काय माहिती, तिला झोपच खूप कमी विरूला. डायरेक्ट उठून बसली आणि पाहते आजीचा आवाज उठली असते. झोपली पण हा ना, झोप नव्हत मग अचानक काढून घातल्यावर. कुठपर्यंत आलतो मी, कुठपर्यंत आलतो आता, काय म्हणतो तो काय माहित, मी विसरून गेले. हिवाळ्यामध्ये थंडीमध्ये, हिवाळा आणि थंडी एकच आली ना. पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये बेसन भाकर खायची, त्याने शरीरामध्ये गरमी हीट तयार होती आणि थंडी त्या दिवसात चांगली लागते खायला अशी असं म्हणत राहते. आणि खरंच आहे ते, मी लय व्हिडिओ बघितले. हा, शिवाजी महाराज जर बाहेर जर याला गेले ना युद्धाला बाहेर, पहिले लोक झुणका भाकर पिठलं भाकर तेच खायची. पहिले लोक न्यायचेच ते. आणि गावाला पण चाललं ना सोबत दमदार जेवण असायचं ते, दमदार. पहिलं पिठलं असं कडक वड्या बनवून द्यायचे. मम्मी पण आमचं सगळ्यांचे नवीन लग्न झाल्यावर ना पहिल्यांदा म्हणजे द्यायचे आम्हाला डब्बे करून. काही ना पिठलं प्रकारच माहित नसेल का, असं माहिती मग साऱ्या जगात खाते, म्हणजे जगात नाही पण आपल्या महाराष्ट्रात तरी माहिती. हा, पण आपल्या आता व्हिडिओ नसते महाराष्ट्रातच नाही, बाहेर पण पाहतात.
आणि पिठलं पण ते त्यांना वेगळं नाव असं त्यांच्या इकडे पण ते करीतच असते. झुणका भाकर, पिठलं भाकर, बेसनचं सगळं करतातच. महाराष्ट्रात तर आहेच ते, फेमसच आहे आपलं पिठलं भाकर. बाहेर पण करतात. फक्त थोडे वेगवेगळे प्रकारचे राहत्या पातळ. आणि ना त्या पाठीमागं मला काय झालं होतं काय माहित, म्हणजे मला असं व्हिडिओ वगैरे बनवायची एवढी इच्छाच व्हायची नाही. मी अजून होत नाही तशी तिला. हा मग अजून होत नाही. कोण बनवतं, सगळे व्हिडिओ मीच बनवते. म्हणजे ना म्हणजे आता मी खरंच मनापासून व्लॉग बनवते. आणि मध्ये मध्ये मला असं वाटत होतं का मी एवढे दिवस स्वतः युट्यूब चॅनल चालवत होते का, आणि मी म्हणजे मला असं वाटायचंच नाही का मी युट्यूब चॅनल चालवत होते, मला व्हिडिओ करायचंच काय होत होतं काय ना, मला असं म्हणजे माझी ना मला करूशीच वाटायचं नाही व्हिडिओ. तुला आतापर्यंत असं काहीच मला एवढं सांग अगोदर मध्येच तुम्ही माझा प्लॅन प्लॅन पसकायचा नाही विषय. मग जर तू एवढे दिवस व्हिडिओ बनवत होती, तू काय विसरली होती तू एक युट्यूबर आहे? हा मला एक दिवस प्रश्न पडला की मी कसं युट्यूब चॅनल चालवलं असं एवढे दिवस. मला काही व्हिडिओज करूशी वाटायचे नाही रोज रोज. मी कसं काय रोज व्हिडिओ बनवायचे असं मला वाटायचं. पर्यंत मस्त झोपत 12 वाजता झोपत नाही. मित्रांनो. घ्या बरं शपथ, काही पण खोटं नाही बोलायचं. सकाळची 8 वाजताच मला म्हणते उठा. मग बरोबर आहे, उठलेच पाहिजे तुम्ही अगोदर. काही माझे मिस्टर उठवल्याशिवाय उठतेच नाही. मनाने उठलं पाहिजे ना प्रत्येकाने. चला चला आता जाऊ कुठं फिरायला. पाऊस बाहेर काय वातावरण झालं. कुठं जायचं?